अरे जातीवादीता, अरे जातीवादीता, अरे कोण म्हणते देणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज हक्काचं बुद्धीवर आमच्या हक्काचं पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रामदास आठवले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रामदास आठवले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, शिवाजी महाराजांचा कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही। करायचं काय खाली डोकं वर नाही, बुद्धीवर आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बाबाचं कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो गच्छामि संघं शरणं गच्छामि, बुद्ध्यंति बुद्धं शरणं गच्छामि, बुद्ध्यंति धम्मं शरणं गच्छामि, बुद्ध्यंति संघं शरणं गच्छामि, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब या देशाचे सामाजिक न्याय मंत्री यांच्या आदेशानुसार देशामध्ये आज बिहारमध्ये महाबोधी महाविहार आहे, जिथे तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली आणि जगाचं ते एक ज्ञानाचं केंद्र बनलेलं आहे। जगातल्या सगळ्या बौद्धांचं मानवतावादी लोकांचं ते बुद्धविहार एक आदराचं स्थान बनलेलं आहे आणि ते आदराचं स्थान गेल्या 1949 पासून त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे। त्या ठिकाणी पूर्वीचा जो कायदा होता 49चा की त्याच्यामध्ये 8 ते 9 लोकांची कमिटी असली पाहिजे, त्याच्यामध्ये 4 लोक बौद्ध, 4 लोक हिंदू आणि एक जो कलेक्टर असेल त्या ठिकाणचा तो सुद्धा हिंदू। आता त्याच्यामध्ये बदल केलेला आहे, परंतु इतर कुठल्याही धार्मिक स्थळामध्ये मुस्लिम असेल तिथं मुस्लिमच त्या ठिकाणचा धर्मगुरू असतो, हिंदू असेल तर त्यांचा त्या ठिकाणचा शंकराचार्य धर्मगुरू असतो, ईसाई असेल तर ख्रिश्चन पादरी त्या ठिकाणी असतो। त्याचप्रमाणे त्या बौद्धांच्या तीर्थस्थळामध्ये जागतिक बौद्धांचं जे केंद्र आहे, बुद्धाला ज्ञान प्राप्त झाली त्या ठिकाणचा जो ताबा आहे तो बुद्धांच्याच ताब्यात असल्या पाहिजे ही मागणी घेऊन आज जगातले सगळे बौद्ध बांधव याने एकत्र झाले आहेत। आम्ही शांततेच्या मार्गाने करतोय। आम्हाला अपेक्षा आहे बिहार ही बुद्धांच्या तत्वज्ञानाची भूमी आहे। उत्तर भारतीय त्या ठिकाणी बुद्धांच्या विचाराला मानणारा त्या ठिकाणचा वर्ग आहे, मानवतेला मानणारा जो वर्ग आहे आणि पुरोगामी विचाराला त्या ठिकाणी मानणारा बिहारचा वर्ग आत्तापर्यंतचा आहे। आम्हाला खात्री आहे की ह्या ठिकाणचा 1950चा कायदा रद्द करून त्या ठिकाणी सर्व बुद्धांच्या ताब्यात, भिक्खू संघाच्या ताब्यात बुद्धविहार, महाबोधी बुद्धविहार झालं अशा प्रकारची मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ह्या ठिकाणचे आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजयजी डोळसे साहेब यांच्या सूचनेनुसार आजचा या निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही करतोय। खास करून आपल्याला सांगायची इच्छा आम्हाला वाटतंय या ठिकाणचा हा बुद्धांचा जरी विषय असला, बौद्ध धर्मियांचा विषय असला तरी आमचे जिल्हाध्यक्ष एक मराठा हिंदू आहे। याचा अर्थ या जिल्ह्यातल्या सर्व हिंदू बांधवांची ताकद, हिंदू बांधवाचा पाठिंबासुद्धा आम्हाला आहे हे म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। तेव्हा पुन्हा एकदा आम्ही नितीश कुमार माननीय मुख्यमंत्री नितीश कुमार साहेबांना विनंती करतो रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून लवकरात लवकर हा कायदा रद्द करावा आणि सर्व महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात द्यावी अशा प्रकारची विनंती आहे। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। निषेध व्यक्त करत आहात। महाबोधी याला त्याचा जागतिक वारसा मिळाला आहे, मान्यता मिळाली असताना बौद्धांचं आशास्थान आहे, प्रेरणास्थान आहे आणि हेच प्रेरणास्थान बौद्धांच्या ताब्यात नाही। आम्हाला हिंदूंना विरोध नाही आहे, पण आमचं श्रद्धास्थान, आमचं बुद्धविहार आमच्या समाजात ताब्यात मिळालं, बौद्ध समाज ताब्यात द्यायला पाहिजे
1949चा जातक कायदा रद्द केला पाहिजे. संपूर्ण देशभर आंदोलन होतं आहे. त्याचाच भाग म्हणून दक्षिण मध्य मुंबईच्या वतीने या ठिकाणी शांततामय वातावरणात आम्ही आंदोलन करत आहोत आणि प्रशासनाला इशारा होतो यापुढील आम्ही तीव्र आंदोलन करू. यापुढे आम्ही शांततेने आंदोलन करणार नाही. याचा शासनाने दखल घ्यावी. यापुढे आमची दखल घेतली नाही तर यापुढे आंदोलन आम्ही आक्रमक पद्धतीने करू आणि आमचं बुद्धीवर आम्ही हक्काने ताब्यात घेऊ हा इशारा आम्ही बिहार सरकारला देऊ इच्छितो. यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष आमचे संजय जोळशे, तालुका अध्यक्ष सुभाष साळवे, बाळासाहेब बनसोडे, साहेबराव ससाने, ताराबाई वाघमारे, आमच्या सीताबाई ठोंबे. सरकारला आम्ही एवढाच इशारा देऊ शकतो. आज आम्ही शांततामय मार्गाने केलं आहे. बिहार आमच्यासाठी काही नवीन नाही. बिहारपेक्षाही रिपब्लिकन पार्टीची ताकद फार मोठी आहे. हे बिहार सरकार नितीश कुमारने ओळखायला पाहिजे. आणि मी स्वतः एक हिंदू धर्माचं व्यक्तिमत्व असून सुद्धा मी बौद्ध धर्म हा बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी मागणीसाठी आज रस्त्यावर उतरलेलो आहे. बिहारमध्ये सरकार आहे ते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर शांततामय मार्गाने आज आंदोलन करत आहोत. शांततामय आंदोलन करण्याचा विषय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार शांततामय मार्गाने करतो. आम्ही महाराष्ट्र सरकारला एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकारने बिहार सरकारला लवकरात लवकर संपून मोदी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं आणि ते जर लवकरात लवकर घडलं नाही तर दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने सांगतो तीव्र आंदोलन छेडण्यात येतील. आणि आज जर आपण बघत असेल तर शांततामय मार्गाने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. पण पुढील आंदोलन जे असेल ते वेगळ्या आणि व्यग्र स्वरूपात असेल. त्याची दखल महाराष्ट्र शासनाने आणि बिहार शासनाने सुद्धा घ्यावी. आणि आज या ठिकाणी दक्षिण मध्य जिल्ह्यातील सर्व जाती धर्माचे महिला आघाडी, महाराष्ट्र आघाडी, युवक आघाडी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो. बिहार सरकारला सध्या सुरुवात आमची महाराष्ट्रापासून झाली आहे. महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती केली आहे की आपण लवकरात लवकर बिहार सरकारशी बोलणं करून मोदी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्याची विनंती आम्ही आज महाराष्ट्र सरकारला करत आहोत. बिहारमध्ये महाबोधी बुद्ध विहाराचा जो ताबा पुरोहितांनी घेतला आहे खऱ्या अर्थानं आम्हाला पण राम मंदिरामध्ये हिस्सा द्यावा. अन्यथा आम्ही राम मंदिरामध्ये देखील आम्ही प्रवेश करू शकतो. कारण की काय ज्या धर्माचं जी वास्तू आहे जे धार्मिक स्थळ आहे त्या धर्मीयांच्या ताब्यात ते द्यावं. अन्यथा आज आम्ही फक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये फक्त आंदोलन करतो. यापुढे आम्ही लवकरच आम्ही आता बिहारला बुद्धगयेला आम्ही धडक देणार आहे. त्या दिवशीच आठवले साहेबांनी आदेश दिलेला आहे. या सरकारने जर आपलं ऐकलं नाही तर आपल्याला सर्वांना मिळून आपल्याला बुद्धगयेला जायचं आहे. तर बुद्धगयेला जाण्याची देखील आमची तयारी आहे. या ठिकाणी नितीश कुमारला आम्ही वारंवार विनंती करतो की बाबा जे बौद्धांचं जे धार्मिक स्थळ आहे ते पुरोहितांच्या ताब्यातून काढून बौद्धांच्या ताब्यात द्या अशी आम्ही त्यांना वारंवार विनंती करतो आहे. आठवले साहेबांना देखील मोदी साहेबांशी संपर्क करून त्यांना देखील पत्र दिलेलं आहे की लवकरात लवकर जे बुद्ध विहार जे पुरोहितांच्या ताब्यात आहे ते पुरोहितांच्या ताब्यातलं बुद्ध विहार पुन्हा एकदा बौद्धांच्या ताब्यात द्यावं. जो कायदा बनवला होता त्या कायद्याला आपण बाजूला ठेवूया. ज्या पद्धतीने तो 1949चा कायदा होता जो पुरोहितांना ते ताब्यात देण्याचं ठरलं होतं. 49 नंतर आज कित्येक वर्षानुवर्ष ते पुरोहितांनी त्यांना विहाराचं स्वरूप न देता त्या ठिकाणी मंदिराचं स्वरूप दिलं. विहार हे पवित्र धर्मस्थळ आहे. ते शांततामय राखण्याचं पावित्र्य हे बौद्ध भिक्खू करत असतात. त्या बौद्ध भिक्खूंना देखील त्या ठिकाणी प्रवेश देत नाही. त्यामुळं आम्ही बिहार सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो आहे की जी बौद्धांचं धार्मिक स्थळ बौद्धांच्या ताब्यात द्या. अन्यथा आम्ही मग चर्च असू द्या, गुरुद्वारा असू द्या किंवा मंदिर असू द्या किंवा मस्जिद असू द्या त्यामध्ये देखील आम्ही वाटा मागितल्याशिवाय राहणार नाही. कारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा. आणि कोण बोलतंय बुद्ध विहार ताब्यात देणार नाही. आणि कोण बोलतंय बुद्ध विहार ताब्यात देणार नाही. आणि कोण बोलतंय बुद्ध विहार ताब्यात देणार नाही. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा. बिहार सरकार मुर्दाबाद. बिहार सरकार मुर्दाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा. अरे कोण बोलतोय महाबोधी बुद्ध विहार ताब्यात देणार नाही.